नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय? शुद्ध लेखन। काय आहे तिचं नाव? शुद्ध लेखन। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, आता आपण पहिले बघणार आहे शुद्ध लेखन यांची परिभाषा बघणार आहे। काय बघणार आहे? शुद्ध लेखन यांची परिभाषा। हिंदी भाषा में वर्तनी के कई रूप प्रचलित हैं। हिंदी भाषातून वर्तनीचं कई रूप प्रचलित आहे। इससे सामान्य व्यवहार में कठिनाइयां होती है। याबद्दल सामान्य व्यवहारातून कठिनाइयां होऊन जात आहे। इस कठिनाइयों को दूर करने तथा हिंदी वर्तनी में एक रूपता लाने के लिए भारत सरकार ने शिक्षा विभाग ने वर्तनी के रूप में मान्य किए हैं। उन्हें मानक वर्तनी कहते हैं। यातून कठिनाई तो दूर चालणारा हिंदी वर्तनी ते एकरूपतातून घेणारा किंवा भारत सरकारद्वारा शिक्षा विभागातून वर्तनी यांचं रूप मान्य केलेले जात आहे त्यांना आपण मानक वर्तनी असंही म्हणतो। मानक वर्तनी के अनुसार वर्ण, मानक वर्तनी याच्या अनुसार वर्ण दिलेले आहे। तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। जसे पुराणे तथा सामान्य रूप, जसे पुराणे तथा समान रूप दिलेले आहे आणि इथे मानक अर्थात मान्य रूप दिलेले आहे। जसे रव, ल, घ आणि कश आणि इथे ख, ल, ध म्हणजे भ आणि श। तर याप्रमाणे जे पुराणे तथा अमान्य रूप दिलेले आहे आणि इथे मानक अर्थात मान्य रूप दिलेले आहे। तर या परिवर्तन मानव वर्तनी के अनुसार वर्ण दिलेले आहेत। तर अजून काय आहे ते आपण बघणार आहे। तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। कळलं? हो। तर चला बघून घ्या। इथे बघा, तुम्हाला काही शब्द दिलेले आहे। संयुक्त अक्षर काय दिलेले आहे? संयुक्त अक्षर दिलेले आहे। तो पुराणे तथा अमान्य रूप, हा पुराणे आहे आणि हा मानक अर्थात मान्य रूप दिलेले आहे। तर आता आपण पहिला हे बघणार। बघा, ट, ठ, ड, न, द, घ, छ, ध, न, त, फ आणि ह, न, ह, हा, ल, दी। तर याप्रमाणे मानक अर्थनीचं मान्य रूप कशा प्रमाणे दिलेले आहे ते आता बघणार। ट, ठ, ड, ढ, द्व, दय, द, ध, दम, त, कत, हय, हन, हन, हम, ल, दी। तर हा जे संयुक्त अक्षर आहे ते असं प्रमाणे दिलेले जात आहे। तर अजून काय करायचं आहे ते आपण बघणार आहे। तर चला बघून घ्या। इथे बघा, तुम्ही इथे पाहणार आहे की संयुक्त अक्षर से बने शब्द। आता आपण पाहणार आहे की संयुक्त अक्षर त्यांचा बनणारे शब्द। अमान्य संयुक्त अक्षर से बने शब्द, अमान्य संयुक्त अक्षर बद्दल बने नवीन शब्द, मान्य संयुक्त अक्षर से बने शब्द, मान्य संयुक्त अक्षर बद्दल नवीन शब्द बनलेले आहे। बघा इथे बुद्धी, शुद्धि, गृत, सिद्धि, द्वितीय, अद्वितीय, चिट्ठियां, लट्टू, चट्टान, लड्डू, बड़ा, उद्योग, गद्य, चिन्ह, मुक्त, उत्तर, ब्रह्मा, पत्ता। तर हा जे अमान्य संयुक्त अक्षराचा बनणारा शब्द आहे आणि इथे मान्य संयुक्त अक्षरात तर बनणारे शब्द बघा, बुद्धी, शुद्धि, गिद्ध, सिद्धि, द्वितीय, अद्वितीय, लट्टू, चट्टान, लड्डू, बुड्ढा, उद्योग, गद्य, चिन्ह, मुक्त, उत्तर, ब्रह्मा आणि पत्ता। तर याबद्दल मान्य संयुक्त अक्षर असं बनणार आहे आणि अमान्य संयुक्त अक्षर असं बनणार आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो। तर चला अजून काय दिलेले आहे ते आता आपण पाहणार आहे। तर चला बघून घ्या। इथे तुम्ही पाहणार आहे की विभक्ती के प्रयोग। आता यांचा विभक्तीचा प्रयोग कशासाठी दिलेले आहेत किंवा कसा करणार आहे ते आता आपण पाहणार आहे। बघा, सर्वनाम के साथ आता आपण पाहणार आहे सर्वनाम बद्दल। मैंने, हमने, तुमने, किसने, उसने, उसकी, उसका, आप में, मुझ में। आता इथे संज्ञा के साथ, संज्ञाच्या सोबत। राम ने, राधा ने, राम का, राधा का, नदी में, घर में। तर याबद्दल असंही होऊन जात आहे। आता आपण पाहणार आहे क्रियांचं रूप। काय पाहणार आहे? क्रियांचं रूप, अमान्य रूप आणि मान्य रूप। काय आहे क्रियाच्या रूपाबद्दल? अमान्य रूप आणि मान्य रूप। तर गए, किए, सोए, हुआ। काय दिलेले आहे? गए, किए, सोए, हुआ आणि इथे मान्य रूप दिलेले आहे गए, किए, सोए, हुआ। तर याबद्दल असं अमान्य आणि इथे मान्य रूप दिलेले आहेत। आता आपण पाहणार आहे क्रियांचं रूप, अमान्य रूप आणि मान्य रूप। बघा, नई रुपये, नई रुपये। तर याप्रमाणे अनुनासिक का प्रयोग, याबद्दल विभक्ती बद्दल अनुनासिकचा प्रयोग कशा प्रमाणे दिलेले जात आहे ते आता आपण पाहणार आहे। बघा, हिंदी, गड्डा, घट्टा, ठंडा, चंडल,
हिंदी गंगा, घंटा, थंडा, चंचल. तर याप्रमाणे मान्यरूप कसं दिलेले आहे किंवा मान्यरूप कसं दिलेलं आहे ते आता आपण पाहणार आहे. तर चला अजून बघून घ्या. बघा, हायफन का प्रयोग आता आपण पाहणार आहे. हायफन यांचा प्रयोग पाहणार आहे. अमान्य रूप आणि इथे मान्य रूप. बघा, कभी कभी आणि कभी कभी, राम लक्ष्मण आणि राम लक्ष्मण, दिन रात दिन किंवा रात, चाल चलन चाल चलन, जरासा जरासा, तुमचा तुमचा, राम सेवा राम जैसा, चाकू से, कम से कम, मन ही मन, भूस्वामित्व भूस्वामित्व, भूसंवेक्षण. तर याप्रमाणे तुम्ही बघणार इथे हायफनचा प्रयोग बद्दल ते शब्द कसं वेगवेगळं लागत आहे आणि अमान्य रूप बद्दल ते शब्द एकमेकाशी जोडून जात आहे. कळलं? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे वाक्य शुद्धीकरण. काय पाहणार आहे? वाक्य शुद्धीकरण पाहणार आहे. हिंदी भाषा की वर्णमाला और मात्राएं सही तरीके से जान लेने पर आपके लिए वाक्य शुद्ध कर लिखना आसान हो जाता है. हिंदी भाषा में कुल 12 स्वर है जिन्हें 33 व्यंजन और संयुक्त व्यंजन से मिलाने पर भाषा बनती है. तर याबद्दल वाक्य शुद्धीकरण कसं प्रमाणे दिलेले जात आहे ते आता आपण पाहणार आहे. बघा, हिंदी भाषातून वर्णमाला अजून मात्रा हा सही तरीकेतून तुम्ही जाणार आहे तर तुम्हाला वाक्य शुद्धीकरण खूपच आसानी भेटणार आहे. हिंदी भाषातून कुल 12 स्वर आणि 33 व्यंजन आहेत. ते संयुक्त व्यंजन मिळाला भाषा नवीन बनत आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, हिंदी की वर्णमाला आता तुम्ही नीट प्रमाणे बघून घ्या. हिंदी यांची वर्णमाला. बघा, स्वर मात्रा अ, आ, ई, उ. उदाहरण अब, आज, इधर, कोई, उधर. तर याप्रमाणे यांची मात्रा आणि त्यांची उदाहरण मी तुम्हाला दिलेली आहेत. आता इथे पाहणार आहे आपण स्वर मात्रा. उ, ए, ऐ, ओ, ओ. तर उ चा उपर, ए चा एक, ऐ चा एन, औ चा औ आणि औ चा उधर. तर याप्रमाणे यांच्या मात्रा आणि त्यांची उदाहरण पण मी तुम्हाला दिलेली आहे. आता स्वर आणि मात्रा अ अनुस्वार, अह विसर्ग आणि री च री. उदाहरण अंधा, शी, अतः, पुनः, कृष्ण, मृत, वृद्ध. तर याप्रमाणे यांची जे स्वर आणि मात्रा आणि त्यांचं उदाहरण पण मी तुम्हाला दिलेली आहे. हा हिंदीची वर्णमाला आहे. काय आहे? हा हिंदीची वर्णमाला आहे. आता आपण अजून काय पाहणार आहे? चला बघून घ्या. आता इथे बघा व्यंजन क, ख, ग, घ, ञ, च, छ, ज, छ, ड, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द. तर हा जे संयुक्त अक्षर आहे छ, क, धन, श, त बराबर छ होता. त्र, त, धन, र बराबर त होतात. व्यंजन ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, 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 ह. तर याबद्दल संयुक्त व्यंजन कसं आहे? ग्य, ग, धन, य बराबर ग्य, श, धन, स बराबर श. तर याप्रमाणे जे ग्य आणि श आहे त्यांचं कसं रूपांतरण होऊन जात आहे ते आपण बघणार आहे किंवा बघितलेले आहे. तर याप्रमाणे अजून काय बघणार आहे आपण? चला बघून घ्या. आता इथे आपण तुम्ही ध्यानपूर्वक बघून घ्या. बघा, विशेष ड के नीचे बिंदू, ड याचा खाली बिंदू लागणार आहे. उदाहरण न लगाने पर ड बनता है. जेव्हा आपण बिंदी लावतात त्याप्रमाणे इथे ड नवीन शब्द बनून जात आहे. जसे उदाहरण डगर, डाली, डब्बा. तर इथे तुम्ही पाहणार की जेव्हा हा जे शब्द नाही लावतात आहे किंवा बिंदी नाही लावतात त्याप्रमाणे कसं दिसतं आणि इथे जेव्हा आपण उच्चारण करतो ते वेगळं असतात. जसं लढाई, खिलाडी, झगडा. तर याप्रमाणे जेव्हा उच्चारण करतात ते व्यवस्थित नाही होतं जेव्हा बिंदी नाही लागतात. जेव्हा बिंदी लागतात त्याप्रमाणे आपल्याला नवीन शब्दाचं उच्चारण होऊन जात आहे. आता इथे दुसरा पाहणार ढ के नीचे बिंदू. जेव्हा ढ यांचा नीचे किंवा खाली बिंदू नाही लागणार आहे त्याप्रमाणे ढ लगाण्याचं ढ बनत आहे. जेव्हा हा लावून त्यांना ढ बनून जाणार आहे. जसे उदाहरण ढोंग, ढूंढना, ढोल, बडना, पडना, चढना. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या.
जब हम ध्वनि को अपने भीतर से खींचते हैं तब छोटी मात्रा आती है और जब हम ध्वनि को अपने बाहर से ढकेलते हैं तब बड़ी मात्रा आती है. इथे काय म्हणाले आहे की जेव्हा आपण आपल्या ध्वनीला भीतरतून म्हणजे आतमधून खीचते तेव्हा तुम्ही छोटी मात्रा याच्या उच्चारण करते आणि जेव्हा आपण ध्वनीला बाहेरून ढकलत आहे तेव्हा आपण मोठी मात्रा यांचा उपयोग करत आहे. कळलं की नाही? हो. जैसे बघा छोटी मात्रा स्वर छोटी ई, बड़ी मात्रा दीर्घ बड़ी ई, छोटी मात्रा रहस छोटी ऊ आणि बड़ी मात्रा दीर्घ बड़ी ऊ. तर याबरोबर इथे बघा कितना, कितना, खिलना, गिरना, किचड, खीर, गिला. तेव्हा तुम्ही जेव्हा बोलणार तेव्हा बडी मात्रा बाहेरून येत आहे. छोटी मात्रा बघा कुछ तर आतमध्ये जाते. खुदा, गुलाब आणि इथे बडी मात्रा कुला, खून, गुलर. तर याप्रमाणे ह्या जे मात्रा आहे त्यांचा उपयोग अशासाठी करत जात आहे आणि त्यांचा प्रयोग पण आपण असंही केलेले जात आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा काही शब्द दिलेले आहे अजून ते आपण आता पाहणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. छोटी मात्रा, बडी मात्रा, छोटी मात्रा आणि बडी मात्रा. हर्ष दीर्घ, हर्ष दीर्घ. बघा घिसना, घी, घुड़सवारी, घूमना, चिड़िया, चीता, चुराना, चूल्हा, छिलका, छिलना, छुटकारा, छूट. याप्रमाणे इथे अजून काही शब्द दिलेले आहेत ते आपण बघणार. जिद, जीत, जुर्म, जूता, झिड़कना, झील, झुकना, झूठा, टिकट, टीवी, टुकड़ा, टूटना, ठिकाना, ठीक, ठुकराना, ठूसना. काय दिलेलं आहे? ठूसना, ठूसना, डिग्री, डील, डुबाना, डुबना, ढिंबरी, ढीला, ढुलाई, ढूंढना, तिरछा, तीर, तुरंत, तूफान, थिरकना, पोथी, थुलथुला, थुकना, दीप, दीपक, दुकान, दूर, धिक्कार, आधी, धुलाई, धूप, निद्रा, नीरस, नुकसान, नूतन. तर याप्रमाणे जे शब्द छोटा आणि मोठा दिलेला आहे तर असं प्रमाणेही दिलेले जात आहे. तर अजून काय बघणार आहे बघून घ्या. बघा अजून काही मात्रा दिलेल्या आहेत ते आता आपण म्हणा. एकी मात्रा, एकी मात्रा, औकी मात्रा, औची मात्रा. बघा केला, केवल्य, कोयल, कौशल, खेल, खेर, खोलना, खोलना, गेरुआ, गैया, गोरा, गोर, घेरना आणि इथे घोडा आणि यांचा मात्रा तेसेच होणार. चेचक, चैतन्य, चोर, चोक, छेडना, छेला, छोटा, छोकना. अजून काय दिलेलं आहे ते बघा. जेल, जेल, जोहना, जोहरी, जोडना, जोहरी. तर अजून काय आहे? झेलना, इथे नाही, झोली आणि तसेच. टेढ़ा आणि टोकरी, ठेका, लठेक, ठोकर, ठोर. तर याप्रमाणे ए ची मात्राचा कसा प्रमाणे उपयोग होऊन जात आहे ते पण आता आपण पाहिले. आता अजून काय आहे बघून घ्या. बघा एकी मात्रा, ऐची मात्रा, औची मात्रा आणि इथे डेरा, डेना, डोलना, डोरदार, ढेर, ढैया, ढोर नाही आहे. तेरा, तेशा, तोडना, तोलना, थे, थेला, थोडा, हथोडा, देर, देवत, दोनों, दौलत, धेनु, धैर्य, धोती, थोल, नेक, नेन, नोक, नौकर, पेड़ा, पैसा, पोसना, पौधा, फेफड़ा, फैलाना, फोडना, फौरन. तर याबद्दल अजून काही शब्द दिलेले आहेत ते आता आपण बघणार आहे. बेकार, बैठा, बोलना, बौछार, भेल, भैया, भोर, भौतिक, मेल, मैया, मोर, मौका, रेखा, रेना, रोना, रौद्र, लेख, लेंस, लोच, लोटना, वेतन, वैकुंठ, योगदान, यौवन, शेर, शैली, शोर, शौर्य, शेर, शैल, सोना, सौहार्द्र, हेकडी, हैवान, होना, हवा. तर याप्रमाणे ऐ आणि औ यांची मात्राचा कसा शब्द निघत आहे ते पण आपण पाहिले की नाही? हो. तर अजून काय दिलेले आहे ते पण तुम्ही बघून घ्या. आता यांच्या पाठाच्या आधारे काही वाक्य शुद्ध दिलेले आहे ते बघणार. पिछले दिनों हमारे घर में बहुत चूहे हो गई थी. दूसरा, यह फैसला हुआ कि घर में एक बिल्ली पाला जाए. तीसरा, फक्कड़ राम किसी के धोखे में आने वाले न थे. चौथा, धीरे धीरे कई महीने बीत गया. आणि पाचवा तुमचा जे आहे, यहाँ के वैज्ञानिकों ने मेरी बातें सुनी. आणि इथे भारतीय संस्कृति का धनी, इस भूमि का हमारा शर्त सत सम्मान.
नमन, पीयूष के सिर उन्होंने अपनी छाती लगा लिया. बुआजी बडा जल्दबाजी है. तर याप्रमाणे इथे जे दिलेलं आहे त्यांचे वाक्य शुद्धीकरण मी दिलेले आहे आणि तिचे इथे जे मोठे शब्द दिनांक दिले आहे त्यांचं उत्तर कशाप्रमाणे परिवर्तित होऊन जात आहे ते तुम्ही बघून घ्या. इथे मी उत्तर दिलेले आहे. कळलं की नाही? हो. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो कसं वाक्य शुद्धीकरण होते आणि त्याबद्दल कसं उच्चारण होऊन जात आहे. जे मोठा मात्रा आहे त्याबद्दल कसं आणि ते जे छोटं आहे त्याबद्दल कसं, हा सगळं आपण पाहिले. कळलं? हो. धन्यवाद.